एवढं सांगतो बा थोडं एक दोन वाक्य की बा कपाशीवर जास्त विसंबून राहू नका, होती काही पिकणार नाहीये. त्याच्यानंतर अजून काय सांगू, बऱ्याच जणांना दुबार पेरणी करावा लागेल. आणि तुम्हाला वाटलं जर एवढं वर्ष नेलं म्हणजे पुढे सोनच पडेल, म्हणून पडायलाही पाहिजे, चांगली गोष्ट आहे. पडेल, आम्ही कुठं म्हटलं दुष्काळ पडेल, आणि आम्ही हे पण नाही म्हणलं दुष्काळ नाही पडणार, पडणारच आहे. फक्त पुढं पडलं पुढं नाही पडणार हे काही आम्ही सांगितलं. दुष्काळ पडणार आहे, ओलाय पडणार आहे, ओलाय पडणार आहे, जनरली कसं होतच असतं, पण आम्ही वेगळ्या दृष्टीने बोलत असतो. तर कपाशी काही जास्त भरोश्यावर राहू नका. रोगराईने ती कपाशी येणार नाही, जोमातीला पाणी कमी पडत. जर आपल्या पडलाच बरा इकडं तर मग सांगता येत नाही बरं का, पण मग जास्त भरोश्यावर राहू नका. बऱ्याच जणांना तुला पेरणी करावं लागेल, नंतर ते मोकार करून पहिले जीव जाईल. श्रीराम काय त्यात मारू अजून काय काय तुला पटकन पटकन सांगावा नवरदेव आरतीला काय सोडून तयार आहे. बापरे बापरे, एवढ्या आगी लागतील, एवढ्या आगी लागतील, आजपर्यंत लागल्याच नाही. इतकं चालवलं, उद्यापासूनच चालवलं. मागे एकदा बोललो होतो 4 वर्षापूर्वी, एवढ्या मुली पळून जातील, एवढे लपडे विचित्रावर केला जातील तर रेकॉर्ड ब्रेक होईल. आताही पुन्हा विश्व निघाल्यापासून रेकॉर्ड ब्रेक होईल. माणसांना भयंकर रोग होतील, जनावर मरतील भयंकर. काही तसं आताही 70% भारताला तुम्ही विचारते खूप मंडूक सारखं विहिरीचं बाहेर निघले आणि होतो. आताही 70% भारतामध्ये दुष्काळ आहे, पण काही ठिकाणचा पुढच्या वर्षी एवढा भयानक आहे की कदाचित माणसं सुद्धा नव्हतं बोलावं लागलं. श्रीराम श्रीराम काय बोलतो. 10 जून पर्यंत आमचं मन सांगतं, खास करून 10 जून पर्यंत, मग त्यानंतर वर्षभर, पण खास करून प्रचंड वाईट घटना घडतील. एवढे खुना मारामाऱ्या एवढ्या भयंकर की त्याचा टायमिंग मी सांगू का. सकाळी 8:30 ते 11 या 2 तासात जास्त राहतात. त्यानंतर सोमवार पण 25 बुधवार, ह्या वारांना सुद्धा एवढ्या भयंकर घटना जाळतो, पुन्हा मारामाऱ्या. मजा तर आता इलेक्शनची का त्याचं 23 मेलाच संपल, पण आमचं गणित वेगळं आहे, ते इलेक्शनची पण माहीत नाही आहे. पण जास्त घटना या इलेक्शनमुळे सुद्धा होती म्हणून बोललो त्याचं. पण 10 जूनच्या आसपास नंतर वर्षभर जायचं जास्त 10 जून. श्रीराम श्रीराम. शनिवार थोड्या सोमवारी आणि जास्त पुन्हा बुधवारी. बुधवार करायला दुपारच्या नंतर करायचं. सोमवार नाही टायमिंग सकाळी 6 ते 9 करायचं. ह्या 3 तासात वाईट घटना एवढ्या तिथे पेपर वाचून ते बातम्या ऐकू